आषाढी एकादशी म्हणलं की प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाला उपवास आलाच. तर प्रत्येकासाठी वेगळं काय बनवायचं आणि तेलकटही नाही बनवायचं, पौष्टिकही बनवायचं. तर ही स्पेशल थाळी बनवून बघा. यामध्ये आपण बनवलेलं आहे पौष्टिक असे उपवासाचे धपाटे. बघू शकता किती मऊसूत नरम झालेले आहेत. त्याचबरोबर पौष्टिक अशी अळीवाची खीर आणि उपवासाची कढी आणि केळीचे शिकरण. तर मी प्रिया तुमचं मनापासून स्वागत करते कुक विथ प्रिया या यूट्यूब चॅनलवर. चला तर वेळ न दवडता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. तर आजच्या रेसिपीमध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा जे धपाटे आहेत त्याची तयारी करणार आहोत. तर इथं मी अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे, जो की आपल्याला भाजून घ्यायचा आहे लो टू मीडियम गॅसवर. तर अगदी 3 ते 4 मिनटं आपल्याला याचा ओलसरपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. साबुदाणा भाजून झाला आहे. आता याच कढईमध्ये आपण जी भगर असते किंवा जी बऱ्याच ठिकाणी हिला वरई देखील म्हणतात, ती भाजून घेऊयात. ही 3 ते 4 मिनटं भाजून घ्यायची आहे, म्हणजे ओलसरपणा निघून जाईल. दोन्ही एका प्लेटमध्ये काढून घेऊयात थंड होण्यासाठी. तोपर्यंत एका कढईमध्ये अगदी 2 चमचे इतकं तूप टाकायचं आहे आणि यामध्ये अळीव आपल्याला भाजून घ्यायचे आहेत अळीवाची खीर बनवण्यासाठी. तर इथं मी छोट्या वाटीने अर्धी वाटी अळीव घेणार आहे. तर हे अळीव आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत, कारण की जी आपली खीर बनवायची आहे ती अगदी चिकट किंवा करसड नको बनायला, म्हणून. तर अळीवाचे बरेचसे फायदे आहेत. कंबरदुखी महिलांसाठी तर भरपूर आहेत. तर इथे हे भाजून झालेले आहेत. अळीव भाजले की ते तडतडायला लागतात की समजून घ्यायचं अळीव भाजले. तर अशा प्रकारे लालसर आपण अळीव भाजून घेतले आहे. यामध्ये टाकायचं आहे 1 कप गरम किंवा कोमट दूध. याला बाजूला ठेवायचं आहे. अर्धा तासासाठी झाकून ठेवूयात आणि जे साबुदाणा आणि भगर आपण भाजून घेतली होती त्याचं हे पीठ आहे, मिक्सरला फिरवून मी बारीक पीठ बनवून घेतलं आहे. यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि जिरं वाटून घ्यायचं आहे आणि हे वाटण आपल्याला या पिठामध्ये टाकायचं आहे. जे धपाटे आपल्याला उपवासाचे बनवायचे आहेत त्यासाठी थोडासा तिखटपणा यावा म्हणून यामध्ये मिरचीचा आणि जिऱ्याचा आपण वापर केलेला आहे. तर याने खूप छान जे आपले धपाटे आहेत ते लागतात. यामध्येच 2 स्मॅश करून आलू टाकायचे आहेत उकडलेले. तर इथं बघू शकता चांगले उकडलेले आलू मी इथं 2 टाकलेले आहेत, साधारण मीडियम आकाराचे आहेत. आणि या आलूच्या ओलसरपणामध्येच आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर कणिक मळून घ्यायची आहे आणि आपल्याला लागेल तरच इथं पाण्याचा उपयोग करायचा आहे, नाही तर गरज नसल्यास करायचा नाही. तर इथं बघू शकता मी अशा प्रकारे आलूच्या ओलसरपणामध्येच ही कणिक अशा प्रकारे मळून घेतली आहे. थोडीशी कोरडी वाटत आहे म्हणून अगदी 2 चमचे पाणी इथं टाकलेलं आहे आणि ही कणिक आपल्याला अशाच प्रकारे भिजवून घ्यायची आहे धपाट्यासाठी. याला 15-20 मिनिटांनं पाणी सुटायला लागतं, म्हणून पाण्याचा वापर खूप कमी करायचा. अशा प्रकारे आपण हिला झाकून ठेवूयात 10 मिनिटासाठी. तोपर्यंत आपण जी कढी बनवायची आहे उपवासाची तिची तयारी करूयात. तर इथे मी भाजलेले शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेणार आहे, त्याचं कूट बनवून घेणार आहे. तर इथं मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट छोट्या वाटीने 1 वाटी, त्याच वाटीने 1 स्मॅश केलेला बटाटा आहे तो घेतलेला आहे. अद्रक आहे अर्धा इंच, 3 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर आहे. तर याचं आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे, कोथिंबीर, जिरं आणि अद्रकीचं. आणि इथं मी 1 वाटी दही घेतलेलं आहे, त्याला फेटून घ्यायचं आहे, ताक बनवून घ्यायचं आहे आपल्याला त्याचं. तर तुम्ही बघू शकता अगदी 5-1 मिनटं फेटल्यानंतर अगदी स्मूथ असं बॅटर बनतं, म्हणजे ताक बनतं या दह्याचं. तर अशा प्रकारे ताक बनवून घ्यायचं आहे आणि कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून यामध्ये जिरं टाकायचं आहे. जिरं कोथिंबीर खात नसाल तर वगळली तरी चालेल. तर जिरं तडतडलं की यामध्ये कोथिंबीर, अद्रक आणि जे मिरच्या आहेत त्याचं वाटण टाकलेलं आहे. अगदी 2-1 मिनटं परतून घेऊयात. परतून झालं की यामध्ये आपण जे शेंगदाण्याचं कूट बनवलं होतं त्याचं ते टाकायचं आहे.
2 मिनटं परतून झालं की यामध्ये जो उकडलेला आलू आपण स्मॅश करून घेतला होता त्याच वाटीने मी इथं 1 वाटी स्मॅश केलेला आलू किंवा बटाटा टाकलेला आहे आणि याला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत या कढईमध्ये परतून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे, कारण आपली जी कढी आहे याने फुटणार नाही. जर आपण हे वाटण छान परतून नाही घेतलं तर कढी फुटायची शक्यता असते, म्हणून अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आणि जे ताक बनवलं होतं ते इथं मी थोडंसं टाकलेलं आहे या वाटणामध्ये, या परतनामध्ये, आणि अशा प्रकारे याला फेटून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता, अगदी गाठी होऊ नये म्हणून एकदाच जर पूर्ण ताक टाकून दिलं तर ते मिक्स व्हायला थोडंसं अवघड जाईल, म्हणून थोडं थोडं ॲड करत आपल्याला इथं ताक ॲड करायचं आहे. तर इथं मी पूर्ण ताक टाकून देणार आहे आणि थोडंसं पाणीही वरून ॲड करणार आहे. तुम्हाला आवडत नसेल, आंबट कढी आवडत असेल तर नाही टाकलं तरी चालेल. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कढीची कन्सिस्टन्सी ठेवू शकता. तर इथे मी थोडीशी पातळ अशी कढी बनवत आहे, जी चमच्यानं पिता येईल. तर इथं मी ही कढी बनवलेली आहे. अगदी 5 ते 7 मिनटं हिला मंद गॅसवर आपल्याला उकळून घ्यायचं आहे, अगदी चमच्याने हलवत, आणि तयार होईल आपली उपवासाची कढी. तर उपवासाची कढी बनवून झालेली आहे. आता आपण अळीवाची खीर बनवूयात. तर पोहे खायच्या चमच्याने 3 ते 4 चमचे इथे मी तूप टाकणार आहे कढईमध्ये, आणि अगदी थोडेसे ड्रायफ्रूट्स कट करून घेतले आहेत ते या तुपामध्ये आपण थोडेसे परतून घेऊता, अगदी 1 ते 1.5 मिनटं. आणि नंतर आपल्याला जे अळीव भिजवायला ठेवलं होतं दुधामध्ये ते छान भिजलेलं आहे, आणि ते अळीव आता आपल्याला या तुपामध्ये आणि ड्रायफ्रूटमध्ये टाकायचं आहे. तर हे अळीव आता याच्यामध्ये टाकून आपण अगदी 1 ते 1.5 मिनटं परतून घेणार आहोत, आणि मग यामध्ये आपण दूध ॲड करणार आहोत. जवळपास अर्धा लिटर मी इथे दूध ॲड करणार आहे. तर इथं बघू शकता 4 मिनटं झालेली आहे आणि अशा प्रकारे अळीव परतून झालेला आहे, आणि त्यामध्ये मी अर्धा लिटर दूध टाकलेलं आहे. याला आपल्याला आटवून घ्यायचं आहे 10 ते 12 मिनटासाठी. तुम्ही बघू शकता लो टू मीडियम गॅसवर याला मी आटवून घेतलेलं आहे, आणि यामध्ये नंतर आपल्याला साखर ॲड करायची आहे. तर इथंच 1 वाटी साखर टाकणार आहे मी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं साखरेचा वापर करू शकता. तर इथं साखर अगदी 3 ते 4 मिनटं आपल्याला आटवून घ्यायची आहे या दुधामध्ये, आणि बघू शकता आपल्या जी खीराची कन्सिस्टन्सी आहे ती अशा प्रकारे झालेली आहे. अगदी 2 मिनटं आपण याला गॅसवर होऊ देऊयात, आणि आपली तयार होईल अळीवाची खीर. तर ही तयार झालेली आहे, काढून घेऊयात. आणि आता आपण जे धपाटे आहेत ते बनवायला घेऊयात. तो जो आपला उंडा आहे किंवा कणिक आहे ती अशा प्रकारे झालेली आहे, आणि ही खूप जास्त ओलसर दिसत आहे, आणि याचा असा गोळा बनवून आपल्याला तव्यावर थापून घ्यायचा आहे, किंवा जे धपाट आहे ते अशा प्रकारे थापून आपल्याला याला तयार करायचं आहे. तर लो टू मीडियम गॅसवर तेल लावून तव्याला आपल्याला थापून घ्यायचं आहे, आणि कोरडं झालं एका साईडनं की पलटून घ्यायचं आहे. थोडंसं तेल लावून घेऊयात, आणि याला मस्तपैकी मीडियम गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे सराट्याच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने. तर बघू शकता अशा प्रकारे गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे दुसरंही आपण याला बनवून घेऊयात. तर अजून तेल लावून घेतलेलं आहे मी, आणि एक जो कणकेचा गोळा आहे तुम्ही यावर टाकून अशा प्रकारे थापून घेतलेला आहे, आणि अगदी 2 मिनटानंतर एक साईड कोरडी झाली की याला पलटून घेणार आहोत. तेल लावून अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे. तर तयार होतील आपले जे उपवासाचे धपाटे. तर शिकरण बनवून घेऊयात. तर इथं मी 1 कप दूध घेतलेलं आहे, त्यामध्ये 3 ते 4 चमचे साखर टाकणार आहे. तुम्हाला कमी आवडत असेल तर कमी टाकू शकता. याला मिक्स करून घ्यायचं आहे दुधामध्ये, आणि आता यामध्ये हे कोमट दूध आहे, खूप जास्त गरम नाही आहे, आणि 1 केळ आपल्याला कट करून यामध्ये ॲड करायचं आहे. तुम्हाला जर आवडत असेल वेलची पूड किंवा जायफळ पूड तर तुम्ही इथे ती टाकू शकता. मला अशाच प्रकारे आवडतं प्लेन शिकरण बनवायला, तर हे खूप छान लागतं. तर हे तयार आहे आपलं केळीचं शिकरण, आणि आता आपली थाळी तयार करूयात. तर आपण बनवलेली आहे अळीवाची खीर, त्याचबरोबर केळीचं शिकरण आणि
दह्याची कढी उपवासाची स्पेशल, पापडी उपवासाची आणि चिप्स आहेत. त्याचबरोबर उपवासाचे मऊसूद असे धपाटे. तर रेसिपी नक्की ट्राय करा, खूप छान लागते. आणि रेसिपी शेवटपर्यंत पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर कमेंट करायलाही विसरू नका की थाळी तुम्हाला कशी वाटली. धन्यवाद.